महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गतिशील काम करणाऱ्या पद्धतीमुळे राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्ह्यात वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदीसाठी 458,41,34,34,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या 7 महसुली विभागातील 34 जिल्ह्यात एकूण 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारती बांधण्याकरता 287,76,44,000 रुपये, तर दुरुस्तीसाठी 121,11,82,000 रुपये, स्वच्छतागृहासाठी 25,17,20,000 रुपये, विविध खरेदीसाठी 24,35,88,000 रुपये असा एकूण निधी 458,41,34,34,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ही कामे प्रस्थापित करण्यात येणार आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.